पूर ते अयोध्या सायकल स्वारीचं आपण अहमदपूरकरांनी आयोजन केलेलं आहे। अहमदपूर मधून अयोध्येला सायकल स्वार आमचे 12 लोकांची टीम जाणार आहे आणि विशेष करून या टीम मध्ये आमचे मुस्लिम बांधव देखील आहेत। शुभेच्छा देण्यासाठी आलेले आमचे भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख साहेब, ॲडव्होकेट भारत सामे साहेब, अहमदपूर नगरीचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पत्ते साहेब, शिवानंदजी हेंगणे, शिवाजीराव देशमुख, अमितजी रेड्डी, डॉक्टर मजगे साहेब, आशिषजी तोगरे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व अहमदपूरकर, पत्रकार मित्र, माझे बंधू आणि भगिनींनो, अहमदपूर ते अयोध्याचा हा कार्यक्रमाचं आपण आयोजन केलंय। 12 दिवसामध्ये जाणार आहात आणि आज सगळ्या तरुणाईला हा एक संदेश भेटणार आहे आपल्याला। परदेशामध्ये जर गेलं तर बघितलं आपण त्या ठिकाणी लोक तरुण, आपण लातूरला जर गेलो तर आपण गाडी घेऊन लातूरला जातो, पण गावामध्ये रस्ते लहान असल्यामुळे गाड्या फिरत नाहीत। परदेशामध्ये अलीकडेच गावाच्या बाहेर गाड्याचं एक पार्किंग केलेलं असतंय आणि सगळ्या करोडो रुपयाची गाडी असली तर सायकल स्टँड त्या कारला आहेत। 2 सायकल स्टँड असतात आणि ते कार तिथं पार्किंग करतात आणि सायकलीवर गावात फिरत असतात। त्याचं डबल काम आहे। एक तर पर्यावरणाचं रक्षण होत असतंय, आपलं फिटनेस चांगला असतंय आणि आज त्याची नितांत गरज आहे। आज आपण दिल्लीसारखं शहर बघितलं, तिथलं प्रदूषण खूप या ठिकाणी डोक्याला गेलंय। प्रशासन देखील मेटाकुटीला आलेला आहे। आज तरुण वर्ग याच्याकडे वळलेला आहे। या सायकलिंगचा फायदा घेऊन आपलं आरोग्य चांगलं ठेवावं आणि या रॅलीच्या माध्यमातून अहमदपूरकरांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय की आम्ही राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करतो। याच्यामध्ये एक मुस्लिम बांधव आहे, तो देखील ॲथलेटिक्समध्ये अनेक वेळेस भाग घेतलेला आहे। ही बाब प्रकर्षानं आपण समजून घेतली पाहिजे आणि प्रभू रामचंद्राकडे जात असताना त्यांचं दर्शन घेऊन आल्यानंतर त्यांनी जे त्यांच्या जीवनामध्ये एक आदर्शवत जीवन जगलेत त्या पद्धतीनं आपण जगायचा सगळ्यांनी प्रयत्न करूया। अशा प्रकारचं या यात्रेचं महत्त्व आहे असं मला वाटतंय। तब्येतीची काळजी घ्या, सोबत मेडिसिन घेऊन जावा आणि सगळेजण मिळून जावा। रोडचे नियमाचं पालन करा, पायामध्ये बूट घाला, थंडीचा भाग आहे, सगळं त्याला लागणारं साहित्य घ्या, हँडग्लोव्ज घ्या आणि तुम्ही एक चांगल्या प्रकारचं नियोजन केले की स्वतः कुकर घेतलाय, बरोबर आहे। एवढे दिवस प्रवास करायचा म्हटलं तर बाहेरचं अन्न आपल्याला सूट होत नाही, म्हणून शिवाजीलाही घेतलात। शिवाजीलाही प्रभू रामाचं दर्शन होणार आहे। काय महत्वाचं काम आहे, तुम्हालाही जायचं असेल तर तात्या तुम्ही जाऊ शकता। एक आणि विशेष सगळ्याच्या पुढे आम्ही तुम्हाला कॅप्टन नवीन सायकल देतो, मी तुम्हाला नवीन काय जेवढे गिअर आहे तेवढ्या गिअरची काय आमची तुम्हाला परवानगी आहे। आता वहिनीची परवानगी घ्या ना जावा। हा विनोदाचा भाग आहे। त्यांचं फिजिकल फिटनेस आधीच चांगला आहे। खरं तर मालक तुम्हाला मला गरज आहे, पण आता आपल्याला मागे दुसरे काम आहे, निवडणूक आहेत आता, लातूरची महानगरपालिका आहे आणि म्हणून हा विनोद थोडासा बाजूला ठेवूया। तरुणांनी ह्याचा आदर्श घ्यावा। ज्या ज्या लोकांनी नियोजन केलंय, बिराजदार सर असतील, शैलेश असेल, पुरोहितजी असतील, मला बाकीची माहिती नाही, त्यांना शुभेच्छा देतो की आपण चांगलं नियोजन केलात। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो। आपण सांभाळून जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आवाज बहुजनांचा।